फायनली आता 10 वाजलेले आहेत आणि जेवण वगैरे झालेलं आहे रात्रीचा आणि आता थोड्या वेळाने नमनाचा कार्यक्रम चालू होणार आहे। आणि बघा आता ही जेवढी जेवले पब्लिक तेवढी सगळी बाहेर उभी आहे आणि आता नमनवाल्यांची गाडी सुद्धा आलेली आहे स्टेजच्या पाठीमागे आणि त्यांनी आता पडदे बांधायला पण सुरुवात केलेली आहे। आतमध्ये आता या कोपऱ्यावरती इथे बघा इथे समोर गेटच्या बाजूलाच इथे कोपऱ्यावरती नमनाचा इथे पडदे बांधण्यात आलेले आहेत आणि आता पब्लिक सगळी जेवून आलेली आहे बाहेर। आणि आता संध्याकाळी थोडी गरमी कमी आहे तर इथे समोर आता आतमध्ये काय पाहुणे मंडळी राहिलेली आहेत तर त्यांची शेवटची पंगत राहिलेली आहे। आणि हे आवेरवाडीची गँग आहे ना सगळी, या आवेरवाडीची गँग आहे। जेवले काय तुम्ही? बिना चप्पलचं फिरू नका, विंचू विंचू असतं। हा नंतर हा अंगठी नाही घ्यायची, ते खेळण्याची आबूचं दुकान लागलं इथं खेळण्यांचं। हा ठीक आहे ठीक आहे, हा नंतर घेऊया आपण। अच्छा ठीक आहे चल। आरुषला अंगठी घ्यायची, काय घ्यायचे? अरे नाही बेटा आता इथे कुठे, नंतर मी घेऊन देतो तुला। इकडे आईस्क्रीमचं बघा, इकडे आईस्क्रीमचा फालुद्याची गाडी आलेली आहे। जेवल्यानंतर इकडे काही फालुदा खायला आलेले आहेत, गरमी आहे त्याच्यामुळे थोडं थंड व्हायला आलेले आहे। जेवणाबरोबर आईस्क्रीम सुद्धा होतीच, तरी सुद्धा आईस्क्रीम खाल्ल्यावरती पण आता काही जण फालुदा खायला आलेले आहेत इथे। मी आता तुम्हाला बाहेरचं सर्व दाखवणार आहे। इकडे मंदिराच्या बाहेर बघा आता पब्लिक किती उभी आहे इकडे। इकडे खेळण्यांचं दुकान लागलेलं आहे आणि रात्रीचा आपल्या मंदिराचा अजून थोडं मागं जातो, तुम्हाला कळस दाखवतो। कळसाला लाईट बघा कशी केली, रात्रीचं डेकोरेशन तुम्हाला दाखवतो मी। खूप मोठा असा सभा मंडप आहे, खूप मोठा असा सभा मंडप आहे आणि इकडे सुद्धा दुसरी गाडी आहे फालुद्याची। इकडे खेळण्यांची दुकानं आहेत, दुपारपासून पोराने इकडे चंगल केली होती खेळणी बिळणी घ्यायची। इकडे वडापावची गाडी लावली, इकडे वडापावचा लावलेला आहे। इकडे हे आपले मुक्तीधामवाले आहेत, त्यांचं वडापावचं आहे। हे आमच्या पाटीलवाडीतली पोरं आहेत आणि हे बघा इकडे सुद्धा फालुदा आहे, इकडे पण फालुदा आईस्क्रीम खायला पोरं थांबले तिथे। आणि आतमध्ये पंगत चालू आहे ना अजून? आतमध्ये एक शेवटची पंगत आतमध्ये चालू आहे। जेवल्यावर पोटाला शांती आहे ना, जेवल्यावर पोटाला शांती। आमच्या मेटे भोईवाडीतील सगळी मंडळी आहे इथे। ही आमच्या मेटे भोईवाडीतील सगळी मंडळी आहेत इथे जमलेली आहेत। विचार विनिमय चाललंय, कोणी कोणी आईस्क्रीम खायची। काय खायचं तुला? नाही रे बाबांकडे मागचं। आणखी मी खाली बघतो, इकडे खाली पण जाणार आहे मी। हे बघा इकडे सगळे प्रत्येकाच्या हातात तुम्हाला आईस्क्रीम दिसेल। जेवल्यावर सगळे पोट शांत करताय ना, गरमी करते म्हणून। फालुद्याच्या गाडीवाल्यांची मजा आहे, प्रत्येकाकडे आईस्क्रीम आहे बघा। जेवल्यावरती सगळे आईस्क्रीम खायला आलेत। हे बघा ही इकडे आवेरवाडची गँग आहे, हे आवेरवाडी सगळी बघा। इकडे आवेरवाडचे मोगरवाडचे पण सगळे आईस्क्रीम खातात इकडे, ग्रुपनी सगळे बसलेत आईस्क्रीम खात आहेत।
इकडे आपल्या गाड्या लागलेल्या आहेत इकडे खाली. ही मंदिराची खालची बाजू आहे आणि इकडे पार्किंग आहे बघा. इकडे खाली इकडे गाड्या लागलेल्या आहेत. ही नमनवाल्यांचा टेम्पोसुद्धा आलेला आहे इकडे. हा बघा टेम्पो लागला इकडे. आणि आता ते इथून सामान आतमध्ये घेणार. सर्व नमनाचं जे साहित्य आहे ते इथून आतमध्ये घेणार. आणि त्यांचं ते आता कार्यक्रमाचं ते चालू आहे स्टेज बीज मंडप. आणि मला पण आईस्क्रीम खायची इच्छा झाली पण पोट जाम झालं आहे त्याच्यामुळे मला आईस्क्रीम सारखं नाही खायला. घसा जाम झाला आहे म्हणून मी आईस्क्रीम नाही खात. आणि प्रत्येकाच्या हातात मी आईस्क्रीम. हाय प्रवीण, काय म्हणतो? जेवला? ए माई, माईचं लक्ष नाही आमच्या. ही आमची माई आलेली आहे. माईची पोरं आमच्या आज दुपारीच आली होती आणि इकडे माई आहे. नंतर भेटतो मी तिला. आतमध्ये शेवटची पंगत चालू आहे इकडे. एक साईडला पब्लिक जेवायला बसलेली आहे तिकडे दाखवतो. महिला मंडळ सगळे बसलेले आहेत इकडे सगळे. कारण आता या साईडला इकडे नमनाची तयारी होणार आहे. तर इकडून सगळ्यांनी बसून घेतलं आहे. आणि तिकडे बघा त्या साईडला आहे ना शेवटची पंगत चालू आहे. तिकडे जे पाठीमागून काही पाहुणे मंडळी आलेली होती त्यांचं जेवण राहिलं होतं ते बाकी आहेत.